सिंचन नसतं केवळ भूमीचं, ते सिंचन असतं अर्थकारणाचं, ते सिंचन असतं रोजगाराचं, ते सिंचन असतं संपूर्ण सर्वांगीण विकासाचं. भारतीय शेतकरी सक्षम आणि प्रगत झाला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर साकारलेला एक भव्य प्रकल्प म्हणजे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते शुभारंभित करण्यात आलेला हा प्रकल्प निधीची कमतरता, विविध मागण्यांसाठी जनतेचा विरोध, भूसंपादनातील अडथळे, तांत्रिक अडचणी, दर्जेदार पुनर्वसन आदी अनेक कारणांमुळे 2015 पर्यंत रखडतच गेला. मूळ 372.22 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाचं बांधकाम सप्टेंबर 2015 पासून पुन्हा सुरू झालं. त्या बांधकामात सहभागी विविध विभागांमध्ये नव्या समन्वयानं या प्रकल्पाला मिळालेल्या 18,494.57 कोटी रुपये किमतीच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्तीनंतर गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात कशी भरघोस वाढ होऊ शकते याची जाणीव असलेले केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी वेळोवेळी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी विविधांगी प्रयत्न केले. त्यासाठी नाबार्डकडून निधीही उपलब्ध करून दिला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी गोसीखुर्दच्या पाण्याचा थेंब न थेंब शेतकऱ्यांच्या कामी यावा यासाठी घेतलेली खबरदारी अभूतपूर्वच. महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री आणि जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी वेळोवेळी निधीची तत्परता दाखवली. आता तर या प्रकल्पाची जागतिक स्तराचे वॉटर स्पोर्ट्ससाठी निवड झाल्याचे घोषित करून उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे महत्त्व आणि उपयोगिता अधिकच अधोरेखित करत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्यात यशस्वी ठरत असल्याचं म्हटलंय. आज गोसीखुर्द प्रकल्प म्हणजे बळीराजाचा जीवन सखा बनलाय, ज्याच्या साथीनं विदर्भाची भूमी खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाली आहे. गोसीखुर्द धरणाची एकूण लांबी 11.35 किलोमीटर आहे. महत्तम उंची 22.55 मीटर. धरणाला 18.30 बाय 16.50 मीटरचे एकूण 33 वक्र दरवाजे आहेत. त्यांची विसर्ग क्षमता 67,300 घनमीटर प्रति सेकंद इतकी आहे. एकूण पाणी साठवण क्षमता 1,146.075 दशलक्ष घनमीटर असून एकूण पाणी वापर 1,540.177 दशलक्ष घनमीटर आहे. पुनर्वसनाच्या अडचणीवर मात करून माहे-जानेवारी 2022 मध्ये गोसीखुर्द धरणात प्रथमच 100% पाणी साठा करण्यात आलाय. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं उभारलेल्या या प्रकल्पानं पाण्यासाठी आसुसलेल्या बळीराजा आणि त्यांच्या शेत जमिनींना आनंदानं भिजवण्याची किमया केली. गोदावरी खोऱ्यात आणि वैनगंगेच्या उपखोऱ्यात असलेल्या या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 2,50,800 हेक्टर आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 1,90,000 हेक्टर आहे. नागपूर जिल्ह्यातील 75 गावातील 22,997 हेक्टर क्षेत्र, भंडारा जिल्ह्यातील 257 गावातील 87,648 हेक्टर क्षेत्र, तर चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 495 गावातील 1,40,155 हेक्टर क्षेत्र गोसीखुर्द धरणाच्या सिंचनाचे लाभार्थी आहेत. सिंचना व्यतिरिक्त राष्ट्रीय औष्णिक विद्युत मंडळाच्या मौदा प्रकल्पाला 75 दशलक्ष घनमीटर, भंडारा आयुधी निर्माण कारखान्याला 23.690 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करत हा प्रकल्प औद्योगिकरणाला चालना देतोय. सिंचन, पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापराबरोबरच जलविद्युत प्रकल्प ही गोसीखुर्द धरणाची मोठी उपलब्धता आहे. भूसंपादन जवळपास पूर्ण झालाय. पुनर्वसनाचं काम वेगानं पूर्णत्वाकडे आहे. बाधित 85 गावठाणांकरता 64 ठिकाणी पर्यायी दर्जेदार गावं बसवण्यात आली आहे. 61 गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून 3 गावांकरता भूसंपादन आणि अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन आसोला मेंढा धरणात गोसीखुर्दचे पाणी सोडलं जाणार आहे. यासाठी गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याच्या 90 किलोमीटर जवळ
1.52 किलोमीटर लांबीच्या पूरक कालव्याद्वारे 199.518 दशलक्ष घनमीटर पाणी आसोला मेंढ्यात वळवण्यात येणार आहे. गोसीखुर्दच्या उजव्या तीरावर आंभोरा आणि मोखाबर्डी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहे. डाव्या तीरावर टेकेपार आणि नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्या आहेत. गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावर गोसी आणि आकोट या उपसा सिंचन योजना, तर उजव्या कालव्यावर पवनी, शेळी, शिवनाळा या उपसा सिंचन योजनेची कामं प्रगतीपथावर आहेत. या सर्व उपसा सिंचन योजनांतून एकूण 16,714 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची सोय होते आहे. पाणी उपयोगाचं योग्य नियोजन करण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आले आहेत. सिंचन व्यवस्थापन, पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादन आणि उत्पन्नात वाढ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सबलीकरणासाठी मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या संस्थेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नियुक्त करण्यात आलंय. बळीराजाच्या उद्धारासाठी गोसीखुर्द प्रकल्पातील 77 लाभार्थी शेतकऱ्यांना अभ्यास दौरा दिनांक 10 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 दरम्यान नाशिक येथील युवा मित्र संस्था, वाघाड प्रकल्प आणि सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर कंपनी तसेच जळगाव येथील जैन हिल्स इथे आयोजित करण्यात आला. अशा संस्थांना प्रकल्पांच्या लाभार्थी सोबत जोडून उत्पादित कृषी मालाला विपणन आणि महत्तम दर मिळवून देण्याकरता प्रयत्नरत आहे. VIDC पर्यटन विकासातून क्षेत्राच्या विकासाला नवं रूप देण्यासाठी टुरिझम, वॉटर स्पोर्ट, रोपवे आणि इतर पर्यटन सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी गोसीखुर्द धरणाजवळ 20 हेक्टर जमीन प्रवर्तकांकरता उपलब्ध करून दिली आहे. विदर्भाच्या भूमीत उभारलेल्या या भव्य दिव्य गोसीखुर्द प्रकल्पाने या प्रदेशाचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय.